हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय नोबल क्लासेस. नोबल क्लासेस तुमच्या सर्वांसाठी एक नवीन सिरीज घेऊन येत आहे. ती म्हणजे करंट अफेअर्सची. RBI, SBI, RRB, MPSC, UPSC, पोलीस भरती अशा विविध एक्झामसाठी स्कोरिंग सब्जेक्ट म्हणजे असतो करंट अफेअर्स. जर तुमचे करंट अफेअर पक्के असतील तर तुम्ही कुठलीही एक्झाम इझिली क्रॅक करू शकता. सो आजपासून आपण प्रत्येक महिन्याचे जे पण करंट अफेअर असणार आहे त्याच्याशी आपण डील करणार आहोत. सुरुवातीला आपण जानेवारी 2020 पासून सुरुवात करणार आहोत. ते आत्ताचा जो प्रेझेंट महिना आहे सप्टेंबर, ह्याचे करंट अफेअर बघूया आणि त्याच्यानंतर आपण 2019 म्हणजे 2019 पासून जानेवारी ते डिसेंबर ह्याचे करंट अफेअर बघणार आहोत. ओके, सो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचेल. सो सुरुवात आपण करूया जानेवारीचे करंट अफेअर. ओके, ऑफ 2020. पहिला क्वेश्चन आहे, DRDO डे इज ऑब्झर्व्ड ऑन विच डेट. ओके, DRDO जो दिवस आहे तो कधी साजरा केला जातो, तर तो असतो 1 जानेवारीला. ओके, कधी असतो? 1 जानेवारी. तुम्हाला हे जे क्वेश्चन्स आहेत हे इंग्लिशमध्ये दिसत असतील, पण त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, मी त्याचे मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करून सांगत जाईल. सो DRDO डे. आता DRDO म्हणजे काय? ही एक आपली मिलिटरी एजन्सी आहे जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येते आणि ह्याची जी स्थापना दिवस आहे तो कधी असतो? तर 1 जानेवारी. ओके, आता DRDOचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर न्यू दिल्ली. आणि ह्याची स्थापना कुठल्या साली झाली होती? तर 1958. ओके, तुम्हाला DRDOचा लोगो दिसत असेल. DRDOचा लोगो हा ब्ल्यू कलरचा आहे आणि DRDOचा फुल फॉर्म काय आहे? डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. हे मिनिट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर येतो. ओके, आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. Who became India's first Chief of Defense Staff? That is CDS. ओके, आत्ताच एक नवीन डिफेन्सची जी आहे एक वेगळी किंवा एक ब्रांच म्हणूयात आपण, ती एस्टॅब्लिश झालेली आहे. त्याचं नाव आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि त्याची आत्ताच प्रेझेंटली हेड कोण अपॉइंट झालेले आहेत? तर ते आहेत जनरल बिपिन रावत. ओके, कोण आहेत? जनरल बिपिन रावत. ओके, जनरल बिपिन रावत ह्यांची रिटायरमेंट 31 डिसेंबर 2019 साली झाली होती. तुम्हाला त्यांचा फोटोसुद्धा स्क्रीनवर दिसत असेल. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, हू हॅज बिकम द न्यू आर्मी चीफ. आत्ताचे नवीन आर्मी चीफ कोण झालेले आहेत? म्हणजे ह्याच्या अगोदर कोण होतं? तर जनरल बिपिन रावत हे होते. ते आत्ता सध्या CDSचे हेड झालेले आहेत. मग त्यांची जागा कुणी घेतलेली आहे? सो इट इज लेफ्टनंट जनरल मेजर मुकुंद नारवणे. ओके, कोण आहेत? लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे. तुम्हाला त्यांचा फोटो दिसत असेल. हे आहेत मनोज नरवणे. ह्यांनी कुणाची जागा घेतलेली आहे? तर जनरल बिपिन रावत ह्यांची जागा ह्यांनी घेतलेली आहे. ओके, ही हॅज बिकम द आर्मी चीफ. ओके, सेकंड question cleared. Now come to the next question. What is India's rank in Global Talent Competitive Index? इंडियाचा रँक कुठला आहे ग्लोबल टॅलेंट कॉम्पिटिटिव्ह इंडेक्स? आता ग्लोबल टॅलेंट कॉम्पिटिटिव्ह इंडेक्स काय असतो? तर हा जो आहे एक इंडेक्स आहे जो ऑल ओव्हर द वर्ल्ड ज्या पण कंट्रीज असणार आहेत त्या कंट्रीजमध्ये डील केला जातो आणि इंडियाचा रँक किती आलेला आहे? तर इट इज 72 रँक. ओके, हाऊ मच इट इज? 72 रँक. हा जो इंडेक्स आहे हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जो आहे तो रिलीज करते आणि पहिल्या स्थानावर कोण आहे? तर स्वित्झर्लंड हा देश आहे. दुसऱ्या ह्याच्यावर US आहे. ओके, पहिल्या ह्याच्यावर कोण आहे? स्वित्झर्लंड आणि दुसऱ्या ह्याच्यावर US. आणि किती कंट्रीजनी भाग घेतला होता? 132 कंट्रीज. ओके, नाव सी द नेक्स्ट क्वेश्चन, फिफ्थ क्वेश्चन. RBI launched which app to help visually challenged to identify denomination of notes? आता सध्या RBIने जी आहे ती जे नेत्रहीन लोक आहेत त्या नेत्रहीन लोकांसाठी एक ॲप लॉन्च केलेलं आहे. त्या ॲपचं नाव काय आहे? तर मनी ॲप. ओके, मनी म्हणजे काय? मनी एडेड नोट आयडेंटिफायर. म्हणजे
हा ॲप जो आहे ह्या ॲपमध्ये ते जे नेत्रहीन लोक असणार आहेत त्यांना किती रुपयाची नोट आहे हे समजणार आहे. सो व्हॉट इज द नेम ऑफ दॅट ॲप? इट इज मनी, MANI, मनी ॲप. ओके, अंडरस्टूड. नाव सी द नेक्स्ट क्वेश्चन. Which city has been declared cleanest in India in the स्वच्छ सर्वेक्षण ऑफ युनियन गव्हर्नमेंट? तुम्हाला जर माहितीच असेल आपल्या इंडियामध्ये स्वच्छ भारत अभियान हे इनिशिएटिव्ह स्टार्ट केलेलं आहे आपले PM नरेंद्र मोदी यांनी. सो त्याच्यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण जे कॅरी केलं होतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठली सिटी जी आहे ती क्लीनेस्ट सिटी म्हणून डिक्लेअर केलेली आहे तर ती आहे इंदोर. ओके, इंदोर ही MP या स्टेटमध्ये येते. ही आहे इंदोर सिटी आणि इंदोर सिटीला इंडियाज क्लीनेस्ट सिटी म्हणून घोषित केलेलं आहे. ओके, नाव सी द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज विच सिटी हॅज सेट अप फर्स्ट ई-वेस्ट क्लिनिक? कुठल्या सिटीनी सगळ्यात पहिली ई-वेस्ट क्लिनिक जी आहे ती सुरू केलेली आहे? ई-वेस्ट क्लिनिक म्हणजे काय की जे पण आपलं इलेक्ट्रॉनिक सामान असतं, ओके, ते इलेक्ट्रॉनिक सामान जे आहे ते इकडे तिकडे न पडता त्याला एका क्लिनिकमध्ये डिपॉझिट करायचं असतं. ओके, सो कुठली सिटी आहे ती? भोपाल. अँड अगेन इट कम्स इन द स्टेट ऑफ मध्य प्रदेश. ओके, भोपाल परत ही कुठल्या स्टेटमध्ये आहे तर मध्य प्रदेश. ओके, ई-वेस्ट जर तुम्हाला माहिती असेल खूप सारे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जे आहेत ते इकडे तिकडे पडू नये किंवा त्याचं व्यवस्थितपणे डिस्पोजल व्हावं ह्यासाठी भोपालनी ही स्कीम जी आहे ती अंडरटेकिंग केलेली. ओके, नेक्स्ट इज विच स्टेट इज टू ऑब्झर्व नो व्हेकल डे ऑन 1st of every month? ओके, सो दी आन्सर इज राजस्थान. कुठला स्टेट आहे तो? राजस्थान. राजस्थान स्टेटने काय केलेलं आहे की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला नो व्हेकल डे म्हणजे कुठलंही वाहन वापरायचं नाही असं घोषित केलेलं आहे. ओके, सो दिस इज द बॅन. ओके, बॅन फॉर all the vehicles on every first day of the month. Okay, now see the next question. Kolkata port has been renamed to dash by PM नरेंद्र मोदी. ओके, कोलकाता जो पोर्ट आहे त्याला PM नरेंद्र मोदींनी आत्ता सध्या कुणाचं नाव दिलेलं आहे? सो इट इज श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट. ओके, काय नाव दिलेलं आहे? श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट. हे आहे कोलकाताचं पोर्ट आणि ह्याला कुणाचं नाव दिलेलं आहे तर श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट. सो श्यामा प्रसाद जी कोण होते तर हे एक मिनिस्टर होते जवाहरलाल नेहरूच्या कॅबिनेटमधले. ओके, ही वॉज अ मिनिस्टर इन जवाहरलाल नेहरूज कॅबिनेट. ओके, तुम्हाला दिसत असेल की व्यवस्थित हे कोलकाता पोर्ट आहे. ओके, नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच आर्टिकल प्रोटेक्ट्स फ्रीडम ऑफ स्पीच अँड राईट टू बिझनेस थ्रू इंटरनेट? कुठला आर्टिकल आहे? कुठला आर्टिकल आहे जे फ्रीडम ऑफ स्पीच आणि राईट टू बिझनेस ह्याच्याबद्दल सांगतं आपल्या संविधानामध्ये? तर ते आहे आर्टिकल 19. कुठला आर्टिकल? आर्टिकल 19 आणि त्याच्यामध्ये पण पार्ट G. ओके, नाव कम टू दी नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन आपण बघूया. WHO डिक्लेअर 2020 ॲज द इयर ऑफ डॅश. WHOने 2020ला कुठलं इयर म्हणून डिक्लेअर केलेलं आहे तर ते आहे नर्स अँड मिडवाईफ. ओके, नर्स अँड मिडवाईफ. हे कुणासाठी केलेलं आहे तर ह्या वर्षी जी फ्लोरेन्स नायटिंगेल जी आहेत त्यांची 200th बर्थ ॲनिव्हर्सरी होती. ओके, सो दिस इज फ्लोरेन्स नायटिंगेल. ओके, नाव सी द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज Naseem al-Bahr is a bilateral naval exercise between which two countries? Naseem al-Bahr ही एक bilateral naval exercise आहे. ती कुठल्या देशामध्ये होती तर इट इज डन बिटवीन इंडिया अँड ओमान. कुठले दोन देश या एक्सरसाइजमध्ये भाग घेतात तर ते आहे इंडिया अँड ओमान. ओके, तुम्हाला माहिती असेल प्रत्येक कंट्री जी आहे ती नेव्हल एक्सरसाइजेस करतात. सो त्याच्यामध्ये नसीम अल-बहर हे कुठल्या दोन कंट्रीजमध्ये होतात तर इंडिया अँड ओमान. Okay, now come to the next question. Who has been appointed the Indian ambassador to US? Indian ambassador कुणाला घोषित केलेला आहे USच्या पार्लमेंटमध्ये तर ते आहे तरनजीत सिंग सांधू. ओके, तरनजीत सिंग सांधू हे जे आहे हे इंडियन ambassador म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेले आहे USच्या पार्लमेंटमध्ये. ओके, दिस इज
the picture of Taranjit Singh Sandhu. He will be guiding all the Indians who will be residing in US. Okay, now come to the next question. Next question is, who has been appointed the chairman and managing director of Shipping Corporation of India? Okay, it is Mrs. H. Joshi. कुणाला अपॉइंट केलेला आहे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची डायरेक्टर, मॅनेजिंग डायरेक्टर? इट इज जोशी मॅडम. ओके, लक्षात काय ठेवायचं? जोशी मॅडमला अपॉइंट केलेला आहे. ओके, नाव सी द नेक्स्ट क्वेश्चन. Who has been declared as the most famous teenager of the decade by the UN? Okay, most famous teenager of the decade by UN. It is Malala Yousafzai. Okay, so she is a Pakistani educationalist and she is also a Nobel laureate. Okay, ती एक टीनेजर आहे आणि तिला नोबेलचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर ह्या वर्षी फेमस टीनेजर ऑफ द डेकेड UN कुणाला घोषित केलेला आहे? तर मलाला युसुफझाई. कुठली आहे ती? पाकिस्तानची. इथे तुम्हाला फोटोसुद्धा तिचा दिसत असेल. ओके, आणि लक्षात काय ठेवायचं? तिला नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. कुठली आहे? पाकिस्तानची. ओके, नाव सी द नेक्स्ट क्वेश्चन. Which state topped खेलो इंडिया यूथ गेम्स 2020? कुठल्या राज्याने खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 हे जिंकलं? तो कुठला देश आहे? महाराष्ट्र. कुठला आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्राला ह्याच्यामध्ये 78 गोल्ड मेडल भेटलेले आहेत. आणि हे गेम्स कुठे ऑर्गनाईज केले होते? सो इट वॉज ऑर्गनाइज्ड इन गुवाहाटी, आसाम. कुठे केले होते? गुवाहाटी, आसाम. ओके, now this is the picture which shows all the champions of the Khelo India Youth Games of Maharashtra. Okay, महाराष्ट्राचे हे सगळे winners आहेत. Okay, now come to the next question. Which country hosted the Under-19 Cricket World Cup 2020? Under-19 Cricket World Cup कोणी होस्ट केला म्हणजे कुठल्या देशात झाला? तर तो होता साऊथ आफ्रिका. आणि चॅम्पियन कोण झाले तिथे? तर बांगलादेश ही टीम जी आहे ती जिंकली. आणि रनरअप कोण होते? तर आपली इंडिया. ओके, रनरअप आपली इंडिया होती आणि चॅम्पियन्स बांगलादेश. नेक्स्ट इज, विच इंडियन स्टॅच्यू इज इन्क्लुडेड इन द 8 वंडर्स ऑफ शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन? शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशननी कुठल्या इंडियन स्टॅच्यूला 8 आश्चर्यामध्ये टाकलेलं आहे? तर ते आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. कुठली? स्टॅच्यू ऑफ युनिटी. तुमच्या सर्वांनाच माहिती असेल की ती आहे सरदार वल्लभभाईची स्टॅच्यू. ओके, सरदार वल्लभभाई स्टॅच्यू विच इज द हायेस्ट वन. ओके, now see the next question. When is World Braille Day celebrated? ओके, ब्रेल डे कधी साजरा केला जातो? तर तो आहे 4 जानेवारी. आणि कुणाचं बर्थ ॲनिव्हर्सरी असती त्या दिवशी? लुईस ब्रेल. ओके, आता मला असं वाटतं तुमच्या सर्वांना जानेवारी 2020मध्ये झालेल्या सगळ्या करंट अफेअर्सची इन्फॉर्मेशन भेटली असेल. ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू.